बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सगळ्यांना शांती असो. आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, आपण केलेलं सबस्क्राईब आणि लाईक आणि इतरांना जे शेअर करत आहे त्याबद्दल मी खरंच आपला मनपूर्वक आभारी आहे. प्रभू येशूच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण खूप चांगला पल्ला गाठलेला आहे. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या देखील बायबलचा अभ्यास करावा आणि त्याच्यासाठीच आपण रोज बायबल अभ्यास घेत आहोत. आणि जर खरंच तुम्हाला इच्छा आहे की मला बायबलचं वचन बारकाईने समजून घ्यायचं आहे, देवाबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन बायबल अभ्यास सुरू केलेला आहे. आणि हा अभ्यास आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ न्यायला खूप सहकार्य करणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला शक्य आहे, रोज संध्याकाळी 6:15 ते 7:15 या दरम्यान जर तुम्ही बायबल वचन शिकू शकता तर आमच्याशी जुडले जा. जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवर आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला लिंक शेअर करू. गुगल मीटच्या द्वारे आपण सगळे एकत्र भेटणार आहोत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र भेटत आहेत आणि देवाचं वचन गांभीर्याने ते शिकत आहेत. आणि माझी इच्छा आहे की त्या स्टडीमध्ये तुम्ही देखील असावं. तर नक्कीच आम्हाला मेसेज करा आणि तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला रोज लिंक पाठवू. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि देवाच्या सुंदर अनुभवामध्ये प्रवेश करा. देवा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देऊ. धन्यवाद. महत्त्वाची सूचना. प्रियांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला पवित्र शास्त्रावर आधारलेला विश्वास दाखवायचा आहे. होऊ शकते की यातील मत हे तुमच्या सध्याच्या विश्वासाला हलवेल, पण जो वचनाचा स्वीकार करील त्याच्या विश्वासात नक्कीच वाढ होईल. कृपया टीका करण्याच्या अगोदर या अभ्यासाचे दोन्ही भाग पहा आणि बारकाईने अभ्यासा. काही प्रश्न असल्यास आम्हाला व्हॉट्सॲप कॉल करू शकता. आपणाला विनंती करतो की कोणतेही नकारात्मक कमेंट करू नका. आपले प्रत्येक मताबद्दल आपण चर्चा करू. धन्यवाद. आता प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काय शिकवतो हे पण महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण जुना करार चालतो ना, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त पण आपल्याला काय शिकवतो हे देखील महत्त्वाचं आहे. आपण वाचूया हे वचन. आपण वाचूया मार्क 9:28 ते 29 वचन. तो त्यांना म्हणाला, ही जात प्रार्थने वाचून व उपवासा वाचून दुसऱ्या कशानेही निघणार नाही. मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्याने त्याला एकांतात विचारले, आम्हाला तो का काढता आला नाही? येस. आता मला तुम्ही सांगा, हे वचन आणि ही घटना काय सांगते? कुठल्या वेळेला प्रभू येशू हे बोलला होता? कोणी सांगेल? काय घटना झाली होती? त्या मुलाला नाही का त्रासात असतं ना, तो त्याला ते भूत लागलेलं असतं, भूतग्रस्त. येस. आणि त्याच्या अगोदर काय झालेलं असतं? त्याच्या अगोदर तो कुठे पण म्हणजे पडायचा नाही का, तोंडाला फेस वगैरे यायचा आणि विस्तवात लोळायचा वगैरे. येस, एकदम बरोबर. पहा, जेव्हा पण आपण अशा काही गोष्टी ऐकतो ना, ज्या एकदम परमेश्वर काहीतरी सिक्रेट रिव्हील करतोय. आता ही जात प्रार्थने वाचून व उपवासापासून दुसऱ्या कशानेही निघत नाही असं प्रभू येशू ख्रिस्त बोलतोय. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये सैतानी कृत्य घडत आहे आणि तो मुलगा तसा वागतोय. ते काढण्यासाठी तो ह्या गोष्टी सांगतोय ज्या आपल्याही जीवनासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मग हे जर रहस्य येत आहे आणि आपल्याला समजत नाही की परमेश्वर इथे उपवासाची अट का घालतोय, मग ते जाणण्यासाठी प्रियांनो आपल्याला ही घटना चालणं खूप महत्त्वाचं आहे की इथं नेमकं झालंय तरी काय. आपल्याला हे माहिती आहे की इथे एक फेपरेकरी मुलगा आहे, ज्याच्यामध्ये तरुण मुलगा आहे, ज्याच्यामध्ये सैतान आहे आणि एक बाप त्याच्याकडे विनंती घेऊन आला आहे आणि त्याच्या विनंतीच्या अगोदर तो शिष्यांकडे तो गाऱ्हाणं घालतोय. का शिष्यांकडे गाऱ्हाणं घालतोय? प्रभू येशू ख्रिस्त होता का त्यावेळेला तिथे? हॅलो, मी देवाच्या लोकांशी बोलतोय. येस. मग येशू ख्रिस्त कुठं होता जेव्हा हा बाप आपल्या मुलासाठी विनंती करत होता शिष्यांकडे? प्रभू येशू ख्रिस्त कुठे होता? ते ह्याचं
तेच गोष्टी पेत्र, चालण्यासाठी याकोब आणि योहान यांना तिघांना घेऊन डोंगरावर गेले होते ना. येस, हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या प्रत्येक घटनेनं मागे पुढे काय घडतंय ना, हे चालणं महत्त्वाचं आहे. 8व्या अध्यायात आपण बघतो की येशू ख्रिस्त पेत्र, योहान आणि याकोब या तिघांना घेऊन डोंगरावर जातो आणि तिथे येशू ख्रिस्ताचं रूपांतर घडताना हे तिघं साक्षीदार होतात की प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत असतानाच त्याच्या भोवती एक मोठा प्रकाश येतो आणि एलिया आणि सोबत कोण असतो, मोशे, हे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर बोलताना ते पाहतात. आणि मग शिष्य म्हणतात की पेत्र म्हणतो की प्रभू गुरुजी, की इथेच तुमच्यासाठी आम्ही एक मंडप करतो जिथे तुम्ही मोशे आणि एलियाशी संभाषण करत राहताल. पण तसं घडत नाही. म्हणजे मग ती गोष्ट झाल्यानंतर रात्रभर ते प्रार्थनेमध्ये असतात आणि ते खाली येतात तर बघतात की एक गोंधळ चालू आहे. एक मुलगा फेप्रेकरी आहे जो जमिनीवर फरफटतोय, ओरडतोय, सैतानी कृत्य करतोय. आणि एक बाप विनंती करतोय शिष्यांना आणि त्याच्याबरोबरच यहुदी लोक शिष्यांकडे बघून हसतायत, कारण शिष्य प्रयत्न करतायत की त्याच्यामधून भूत काढावं, देवाचं नाव घेतायत, काय 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 करतायत. प्रियांनो, याच घटनेच्या अगोदर आहे ना प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना 72 शिष्यांना, येस थँक्यू पास्टर, 72 शिष्यांना सांगितलं की तुम्ही जा आणि ही जे काही सुवार्ता तुम्हाला कळाली ती ते लोकांना सांगा. आणि मग ते जातात. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. भूतांवर विजय मिळवण्याची, काढण्याची, आरोग्य देण्याचं दान प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दिलं होतं. आणि मग जेव्हा ते सगळं सेवा करून जेव्हा घरी येतात किंवा येशू ख्रिस्ताकडे येतात, ही घटना घडल्यानंतर सुद्धा त्यांना ते भूत काढता येत नाही. आणि मग येशू ख्रिस्त येतो आणि मग त्याच्यामधून ते भूत काढतो. हे सगळे शिष्य आश्चर्यचकित होतात की बाबा असं काय झालं की आम्हाला हे भूत काढता नाही आलं, कारण आमच्या हातून तर येशू ख्रिस्ताने बोलल्याप्रमाणे मागे चमत्कार झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, पण यावेळेला का काढता आलं नाही ते. प्रियांनो, हीच गोष्ट आहे जे जाणून घेणं फार महत्त्वाचं. सिस्टर E.G. व्हाईट डिझायर ऑफ एजेसमध्ये या गोष्टीचा खुलासा इतका सुंदर करतात जो आपल्या आध्यात्मिक जीवनाशी खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा हे 3 शिष्य येशू ख्रिस्ताबरोबर वर गेले तेव्हा बाकीच्या खालच्या शिष्यांमध्ये कुरकुर सुरू झाली. काय कुरकुर सुरू झाली की बाबा येशू ख्रिस्ताने त्या तिघांनाच का बरं वर नेलं, ते तिघं काय मोठे लागून गेलेत का, आम्हाला पण न्यायला पाहिजे. म्हणजे त्यांच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं कुरकुरीपणा काम करायला लागलाय, हेवा काम करायला लागलाय, स्वधार्मिकता काम करायला लागली. प्रियांनो, जेव्हा ह्या गोष्टी आपल्या अंतःकरणात असतात ना, तेव्हा तुम्ही किती का इतरांच्या जीवनामध्ये कार्य करण्याचा प्रयत्न करा, काहीच होत नाही. ऐकताय मला? हो ब्रदर. इतरांच्या बद्दल मनात कुरकुर असणं, स्वतःमध्ये अहंभाव असणं आणि स्वधार्मिकता ठेवून आपण प्रार्थनेला बसलोय, बायबल स्टडीला बसलोय, प्रियांनो, हे सगळं शून्य होतंय. कारण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलंय की जेव्हा तू उपासनेला येतोस तेव्हा ते अर्पण अगोदर तिथंच ठेव आणि अगोदर जा, आपल्या भावाबरोबर आपला वाद मिटव आणि मग येऊन ते उपकार स्तवन कर, तेव्हाच ते मान्य होईल. आमेन. म्हणजे उपवास करतोय पण चिडचिड करतोय, उपवास करतोय पण भांडण करतोय, उपवास करतोय पण शिव्या गाळ्या देतोय, उपवास करतोय पण तंबाखू खातोय, उपवास करतोय पण मिसरी लावते, नाही, काहीही उपयोग नाहीये. ऐकताय मला? थोडंसं स्पष्ट बोललो, मला माफ करा. पण इथे परमेश्वर त्यांना सांगतोय की का सांगतोय त्यांना उपवास करायला, कारण त्यांचं मनच थारावर नाहीये. उपवास केल्याने मनुष्याचं मन थारावर राहतं. तो काय करतोय काय नाही ह्याच्याबद्दल आपण बारकाईने विचार करायला लागतो जेव्हा पोट रिकाम असतं तेव्हा. आमेन. येस, आमेन. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला कळत नाही, म्हणून ते उपवास प्रार्थना गरजेचे. प्रार्थना आणि उपवास दोन्ही सोबत चालणाऱ्या गोष्टी.
फक्त प्रार्थनाच नाही तर त्याच्याबरोबर उपवास पाहिजे, फक्त उपवास नाही तर त्याच्याबरोबर प्रार्थना पाहिजेत. आमेन. आता आपण बघितलं वचन काय सांगतंय आणि आपल्या 3 तत्वानुसार आपण वचनही पाहतोय आणि निसर्ग काय सांगतोय ते पण पाहतोय आणि आपला स्वतःचा अनुभव काय सांगतो तेही आपण पाहतो. हे चालणं फार महत्त्वाचं आहे. वचनामधून तर आपण शिकलो की उपवास हा कसा धरला गेलेला आहे, उपवास धरल्यानंतर काय गोष्टी केल्या पाहिजेत आणि काय नाही केल्या पाहिजेत हे आपण पाहिलं. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? हो. आता आपण बघूया निसर्ग त्याच्याबद्दल काय सांगतोय किंवा आपल्या शरीरामध्ये सुद्धा काय घडतं. कारण निसर्गामधून चालणं, विज्ञानामधून चालणं पण खूप चांगली गोष्ट आहे देवाचं वचन. ओके, बघा आपल्या सगळ्यांना माहिती की आपण जेव्हा अन्न खातो ते आपल्या पोटात जातं आणि मग पचनक्रिया सुरू होते. आता तुमच्या स्क्रीनवर 2 चित्र आहेत. कुठलं चित्र आहे कोणी सांगेल? एक कार आहे आणि एक शरीर आहे माणसाचं. यस. का बरं, काय वाटतं तुम्हाला मी हे 2 इमेज का ठेवले असतील? कारचं आणि शरीराच्या रचनेचं इमेज का ठेवले असेल? ओके, आपण हात वर करून बोलूयात. कार ही विज्ञानाने तयार झाली. ओके, हा कांता आंटी बोला. मानवी शरीर आहे आणि इकडे म्हणजे कार आहे तर निसर्गाद्वारे. जेव्हा आपण गाडीमध्ये बसतो ड्रायव्हर तर तेव्हा गाडी चालू होते नाही का? ओके, छान. येस. हा वॉयलेट ताई. जसं आपण शरीरात जेवण घालतो तेव्हा ते आपलं चालू होतं आणि जेव्हा आपण उपवास धरतो ते शरीर ते इंजनासारखं आहे गाडीतल्या, की गाडीत जे इंजन असतं त्याला तेल लागतं, तर तेल आपण चेंज करत राहतो तेव्हा ती गाडी व्यवस्थित चालते. तसंच आपलं शरीर आहे की ते आठवड्यातून एकदा तरी आपण उपवास केल्याने ते क्लीन होतं, असं तुम्ही सांगितलं होतं. वा वा वा, काय वॉयलेट ताईंची मेमरी हो. टाळ्या वाजवा जरा एकदा वॉयलेट ताईंसाठी. थँक्यू सो मच वॉयलेट ताई, खूप सुंदर. बघा प्रियांनो, कार पण समजा आपलं शरीर जे आपण सतत चरतोय, चालू आहे चरणं, जे काय मिळेल ते खातोय, नुसतं पोट आपलं इतकं भरतंय आणि आपण आपल्या जिभेच्या चोचल्यांसाठी नाही त्या गोष्टी खातोय. मस्त चाललंय, आपल्या जिभेला बरं वाटतंय, खातोय, पण पोटाच्या आतमध्ये काय चाललंय ना हे आपण लक्षच देत नाही त्याच्याकडे. बघा आपलं जे तुम्ही पाहताय ना हे, आता हा ॲरो तुम्हाला जर दिसत असेल तर हे आपलं पोट आहे, ज्याला आपण जठर म्हणतो. तो आकार दिसतोय सगळ्यांनी? पाहताय स्क्रीनकडे? माझा माऊस जिथे हलतोय तिथे लक्ष द्या. आपलं पोट ॲक्च्युली ते आहे. आपण जे काही खातो ते इथं साठवलं जातं आणि मग ते हळूहळू आपल्या आतड्यांमध्ये येतं आणि आतड्यांमध्ये जेव्हा येतं ती पचनक्रिया सुरू होते. आणि जेव्हा समजा आपण दिवसातून 3 वेळा खातोय, सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, सतत चालू आहे पोटामध्ये. विचार करा, एखाद्या मशीनमध्ये तुम्ही त्याचा सतत वापर करताय, 24 तास रात्रंदिवस ती मशीन चालूच आहे. उदाहरणार्थ हे कारचं उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवलं. एक कार जी सगळ्या प्रवासातून जाते. विचार करा, जर एखाद्या व्यक्तीने 24 तास तो ड्रायव्हिंग करतोय, ती कार आहे ना बंदच नाही आहे, सतत चालू आहे, काय होईल ती कारची अवस्था? गरम होईल, मशीनमध्ये बिघाड होईल. येस, इंजनचा बहुतेक स्फोट पण होऊ शकतो, कारण ते कंटिन्युअसली चालू आहे. आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकतोय, कारण का आपल्याला वाटते की ऑइलने ते सुरक्षित राहील, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पेट्रोल टाकतोय जेणेकरून आपल्याला पुढच्या प्रवासाला पुढे जाता येईल. तर आपण ती गाडी चालवतोय, लांबपर्यंत नेतोय, बंदच करत नाहीये. अचानकपणे ती गाडी जाग्यावरच पेट तर घेईल, नाहीतर इंजन फेल होईल. का फेल होईल कोणी सांगेल?
त्याचं टेम्परेचर वाढून कापून सतत गाडी चालू केल्याने. टेम्परेचर वाढेल किंवा ते सतत चालू असल्यामुळे त्या इंजिनवर लोड पडतो, बरोबर. त्याच्या मर्यादेपेक्षा तुम्ही त्याला ताणून नेताय. एखाद्या गोष्टीला तुम्ही जेव्हा ताणता ना, मग ते राग असू देत, नात्यासंबंधातल्या गोष्टी असू देत, तुम्ही जितक्या त्या ताणता ना तितक्या त्या त्रासदायक होत जातात, तितक्या त्या भयानक होत जातात. म्हणून थोडासा निवांतपणा फार महत्त्वाचा आहे लाईफमध्ये. ब्रेक महत्त्वाचा आहे, उपवास महत्त्वाचा आहे. लक्षात येते आपण कुठे चाललोत. कारण आपल्या शरीरामध्ये आपण टाकतोय सगळ्या गोष्टी चालू आहेत. ह्या आतड्यांना, ह्या पोटाच्या ह्या इंजनला आरामाची गरज आहे. हे ओळखणं फार महत्त्वाचं आहे. निसर्ग आपल्याला हेच सांगतो. हा निसर्गाचा नियम जो आपल्या शरीरामध्ये काम करतोय, जे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपण आठवड्यातून 1 दिवस किंवा महिन्यातून 1 दिवस 2 दिवस उपवास धरणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. लक्षात येते तुम्हाला? हो ब्रदर. हो ब्रदर. आता हे तर झालं निसर्गाविषयी. हे सगळ्यांना मान्य आहे. म्हणजे जगातल्या कुठल्याही व्यक्तीकडे तुम्ही गेलात ना तर त्याला हे मान्यच आहे की हा उपवास केला पाहिजे. आता त्याचा देवावर विश्वास जरी नसेल तरी तो मान्य आहे या गोष्टीला. नाही, शरीराला आराम देण्यासाठी उपवास फार महत्त्वाचा आहे. त्याला तो धार्मिकतेशी जोडणार नाही, देवाशी जोडणार नाही, उपासनेशी जोडणार नाही, पण त्याला माहिती की उपवास करणं योग्य आहे. बरोबर आहे? बरोबर. हो ब्रदर, बरोबर. आता गोष्ट फार महत्त्वाची आहे इथे. आता तुमचं लक्ष पाहिजे. संपवतोय मी 5च मिनिटात. पण हे अभ्यासण्यासाठी मला तुमचं मन मोकळं पाहिजे. तुम्ही जे काही तुम्ही याच्या अगोदर करत होतात, करत चाललात, थोडंसं मोकळं होऊन बारकाईने विचार करा. आपल्या चर्चच्या रूढी परंपरा, आपल्या रूढी परंपरा थोडा वेळ बाजूला ठेवा आणि माझ्याबरोबर मन मोकळ्यापणाने विचार करा. बघा, हे जे 40 दिवस ज्याच्याबद्दल आपण ऐकतोय, वाचतोय, पाहतोय, बघा मी हे 40 दिवस उपवास धरत नाही, पण मी याला विरोध पण करत नाही. ऐकताय मला सगळं? हो ब्रदर. कारण माझी उपवासावर मान्यता आहे. मला माहिती आहे की उपवास केला पाहिजे. पण माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही काय विश्वास ठेवता की हेच 40 दिवस उपवास का? मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे. हेच 40 दिवस उपवास का? तुम्ही काय ऐकलंत? तुम्ही स्वतः काय विश्वास ठेवताय? सांगा मला. असं ऐकण्यात आलं की येशू ख्रिस्ताने 40 दिवस उपवास धरलेत आणि त्याच्यामुळं नाही का मंडळीने पण म्हणजे चर्चमध्ये उपवास चालू केलेत. मोंदी गुरुवार वगैरे, ईस्टर आणि येशूचं पुनरुत्थान आणि मरण यामध्ये म्हणजे दाखवलेलं आहे, गुड फ्रायडे आणि ईस्टर. त्यामुळं 40 दिवस उपवास करत आहोत. म्हणजे चर्चा आमच्या रूढीप्रमाणे म्हणजे बोलले जातात. बरोबर आहे. पण आता मला सांगा, येशू ख्रिस्ताने अरण्यामध्ये 40 दिवस 40 रात्र उपवास केला. आता तो काळ वेगळा आहे. येशू ख्रिस्त क्रूसावर जातोय तो काळ वेगळा आहे. तो वलांडणाचा पिरियड आहे. बरोबर? बरोबर. याच्याबद्दल कोणीच बोलत नाही तुम्हाला आणि आपण कधी विचार पण केला नाही याच्याबद्दल. हेच 40 दिवस उपवास का? जसं कांता आंटी म्हटल्या, जे कॉमन आन्सर आहे, ज्याला पण मी विचारतो ना ते हेच उत्तर देतात की येशू ख्रिस्ताने 40 दिवस उपवास धरले म्हणून आम्ही पण 40 दिवस उपवास करतो. पण माझा प्रश्न काय की आत्ताचेच 40 दिवस का? कारण येशू ख्रिस्त जेव्हा अरण्यात होता 40 दिवस 40 रात्र त्याने तिथे उपवास केला, तो काळ हा नाही आहे. बरोबर बोलतोय मी? हो ब्रदर. हा काळ सणांचा काळ आहे किंवा सणांच्या दिवसांकडे वाटचाल आहे प्रभू येशूची. त्या दिवसामध्ये उपवास कोणीच धरलेले नाही आहेत. येशू ख्रिस्त आपण पाहतो की वलांडण सणाच्या तयारीला सगळ्या गोष्टी तिथे चालू आहे, धावपळ चालू आहे आणि आपण मात्र उपवासाकडे चाललो आहे. तुम्हाला काय वाटतं? आणखीन तुम्ही काय विचार करता? लेंथ सुरू होतो ना बाळासाहेब, बरोबर आहे. ओके, लेंट सुरू होतो. ओके, आता हे जे लेंट, थँक्यू सो मच, ह्या शब्दाची मी वाट बघत होतो ॲक्च्युली. लेंट सुरू होतो. आता हे लेंट काय बरं, कोणी सांगेल मला?
लेंथ म्हणजे वसंत ऋतू, इब्री भाषेतला शब्द आहे ना तो. ओके, वसंत ऋतू. आता बायबल आपल्याला सांगतं याच्याविषयी कुठेतरी पुरावा आहे असा? नाही नाही, पुरावा नाही, फक्त कुठेच. उपवास धरल्याचा पुरावा. येस, लेंट फक्त दिवशी आपण नाही काय? का कोणीतरी सांगितलंय लेंटचे दिवस आहेत म्हणून आपण चाललोय. कोणीतरी सांगितलंय, चर्चच्या रूढी परंपरेने लोक धरत चाललीत आणि त्याला आपण 40 दिवसांचे उपवास, येशू ख्रिस्ताचे ते उपवास, त्याला लिंक लावली, दिलं ठोकून, चला. पण पुढे जाऊन जेव्हा आणखीन याच्याबद्दल प्रश्न निर्माण होतात, मी आणखीन परत एकदा आठवण करून सांगतो की मी 40 दिवसांच्या उपवासाचा विरोध करत नाही किंवा ते चुकीचं आहे असं पण मी म्हणत नाही आहे. उपवास केले पाहिजेत, ती खूप महत्त्वाची बाब आहे. आमेन. ऐकताय मला सगळे अजूनही? येस, मेघराज भाऊंनी हात वर केलाय, बोलू शकता मेघराज भाऊ. बायबलमध्ये सॉरी, सगळ्यांना सलाम आली. सलाम. बायबलमध्ये जो उल्लेख आहे 40 दिवस उपासचा, तो फक्त येशू ख्रिस्ताबद्दल आहे, राईट? तर काही काही लोक असं पण सांगतात की आम्ही त्याला फॉलो करतो, नाही का, येशूची प्रॅक्टिस, म्हणून काही काही लोक ती गोष्ट उचलून धरतात आणि चर्चमध्ये आपल्या लोकांना करायला पण सांगतात की येशूनी 40 दिवस उपास धरला म्हणून तुम्ही पण धरा. हे पण एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये रिझन. पण सांगण्याची गोष्ट अजून एक अशी आहे नाणीची बाजू, की मग जर ते 40 दिवसाचीच उपासाची गोष्ट आहे ना, बाकीच्या गोष्टींचं काय, ज्या येशू ख्रिस्ताने सांगितलं आपण ते सगळं सोडतो आणि फक्त ते उपास लक्षात ठेवतो. एकदम बरोबर, एकदम बरोबर. आता बघा, एक लक्षात घ्या की येशू ख्रिस्ताने जे 40 दिवस उपवास धरलेत, ॲक्च्युली बायबल सांगतं की येशू ख्रिस्त 40 दिवस 40 रात्र उपाशी होता. ठीक आहे, पण जरी आपण म्हटलं की बाबा 40 दिवस 40 रात्र आपल्याला उपवास करायचे, पण ते 40 दिवस 40 रात्र वेगळे आहेत आणि हे वलांडणाच्या दिवसांच्या अगोदर येणारे 40 दिवस वेगळे आहेत. याच्याशी सहमत आहात तुम्ही सगळे? माझा प्रश्न ह्या 40 दिवसांबद्दलचा आहे. हेच 40 दिवस का निवडले? जसं योसेफ दादा म्हटले की हे लेंटचे दिवस आहेत किंवा वसंत ऋतूचे आहेत. काय बायबल कुठेतरी आपल्याला असं सांगते की वसंत ऋतूमध्ये तुम्ही उपवास करा? नाही सांगत. पण तरी देखील आपण हे करतोय. पण येशू ख्रिस्त आपल्याला म्हटलं आहे की तो नीती नियमाप्रमाणे शब्बात दिवस चर्चमध्ये जात होता, ते दिलं आपण सोडून. त्याच्याबद्दल वेगळ्या गोष्टी सुरू होतात. मग प्रभू येशू म्हणतो की तुम्ही प्रीती करा. परमेश्वर म्हणतो की तुम्ही वलांडण सणाची आठवण ठेवा, ते पण देतो आपण सोडून. पण काय, लेंट, वसंत ऋतू, हे कुठून आलंय? कधी पण आपण याबद्दल विचारच करत नाही. प्रियांनो, जे पण आपण देवाच्या संबंधाने विश्वासाच्या गोष्टी येतात ना, कोणीतरी आपल्याला सांगते की बाबा जा हे कर, तर तो सांगण्याच्या अगोदर ना, जर एखाद्याने म्हटलं बाबा हे बघ हे तेल आहे, मी इस्रायलवरून आणलंय, जे समजा असं म्हटलं की ती विधवा होती ना, तिच्या त्या घरामधलं हे तेल आहे, ते अजून पण तसंच आहे, आणि मी तुम्हाला म्हटले बाबा हे तेल घ्या आणि हे प्रत्येक त्याच दिवसाच्या सणांमध्ये तुम्ही लावा, तुम्ही घेऊन जाऊन ते लावताल? काही लोक लावतील, का माहितीये? लावतील काही लोक. का? कारण कोणीतरी सांगतंय म्हणून आपण करत राहील. पण त्याला हे चालणार नाही की अरे हे जे मी करतोय ते बायबलनुसार योग्य आहे का? समजतंय कुठल्या गोष्टीकडे चाललोय आपण? मला माहिती आहे हे तुमच्या विश्वासाला थोडा हलवतंय, तुमच्या संस्कृतीला किंवा चर्चच्या रूढी परंपरेला हे थोडं हलवतंय, पण हे खूप महत्त्वाचं आहे. स्क्रीनवरचा बघा, पुढचा प्रश्न आहे माझा सगळ्यांसाठी. कोणी वाचेल पहिला मुद्दा? वाचू? येस, वाचा विशाल भाऊ. प्रभू येशूच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची आठवण ईस्टर का म्हणतात? येस. आता बघा, प्रश्न हा सगळ्यांसाठी की आपण हे 40 दिवस 40 रात्र उपवास करतो आणि मग त्याचा शेवट जो आहे तो
येशू ख्रिस्ताच्या क्रुसिफिकेशनला संपतो किंवा काही लोक ईस्टरला संपवतात. आता ईस्टर काय, कोणी सांगेल मला? व्हॉट इज ईस्टर? ईस्टर म्हणजे येशूच्या पुनरुत्थानाचा दिवस. आता बघा, तर म्हणजे पुनरुत्थान दिवस म्हणतात. ओके, पण ते ईस्टर म्हणजे पुनरुत्थान नाहीये, लक्षात घ्या. ईस्टर हे नाव वेगळं आहे. पुनरुत्थान म्हणजे रिझरेक्शन. ऐकताय मला? पुनरुत्थानाचा दिवस म्हणजे रिझरेक्शन डे. येशू ख्रिस्त मरणातून उठला तो दिवस. ईस्टर हे नाव वेगळं आहे. ते ईस्टर म्हणजे हा, कांता आंटी बोला. अष्टारो देवी पासून आलेलं आहे असं म्हणजे मी ऐकलेलं आहे. आता ती गोष्ट आहे ना, मी तुमच्यासाठी सोडून देतो. तुम्ही चाळा, पहा, शोधा. कारण प्रत्येक वेळेस हे तर मला माहिती आहे, जे कांता आंटीने सांगितलं ते स्वतः चाळा, त्या बघा. ईस्टर ह्या नावाचा अर्थ काय? कारण मुळात तर येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालंय, पण ईस्टर कोणी घुसवलाय मध्ये? विचार करा, बघा. कारण ह्या आपल्या विश्वासाच्या संबंधितल्या गोष्टी आहेत. पुढे आपण बघूयात. आपण वाचूया. राखेचा बुधवार हे नाव शास्त्रात आहे का? हा, सांगा मला, हे राखेचा बुधवार हे नाव शास्त्रात कुठे दिसलं का तुम्हाला? नाही. नाही. बाकीचे भाऊ बहीण फक्त 4-5 लोकच आहेत. बघा प्रियांनो, हे मला काही कोणाच्या चुका काढण्यासाठी मी प्रश्न नाही विचारत आहे, पण मी का करतोय, काय चाललंय हे नेमकं? कारण ह्या गोष्टी पाळून करून आपण काय सिद्ध करत आहोत हे जाणणं फार महत्त्वाचं आहे. मला तुमच्या उपवासाला, त्या विश्वासाला विरोध नाही आहे. तुम्ही खूप चांगली गोष्ट करताय, कारण 40 दिवस उपवास धरणं हे काय साधी गोष्ट नाही आहे. पण हेच दिवस का निवडताय? त्याच्या मागं कुणाचा तरी हेतू सिद्ध होतोय. हे बारकाईने बघा, चाळा. पुढे आपण बघतो की राखेचा बुधवार कुठेच नाही आहे शास्त्रामध्ये, पण तरी आपण करतोय, करत चाललोय एकदम. पुढे मग आपण बघतो की मौंदी गुरुवार आहे. बायबलमध्ये मौंदी गुरुवार हे नावच नाही आहे. आता तुम्ही म्हणताल की मग बायबलमध्ये बऱ्याच गोष्टींची नावं नाहीत, पण त्या विश्वासाशी संबंधित, मग आपण करायचं नाही का? नाही प्रियांनो, ज्या गोष्टी देवाच्या संबंधित येतात ना, आता ही मौंदी गुरुवारच का घुसवलाय ते मला माहीतच नाही. आता मी पुढे जो प्रश्न विचारणार आहे त्याच्याशी हा संबंधित आहे. आता झावळ्याचा रविवार पण लोक पाळतात. झावळ्याचा रविवारच आहे का? बरोबर बोलतोय मी? काय बरं हा झावळांचा रविवार? विश्रांतीचा दिवस. येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस येरुशलेम मध्ये आलं तर जय जयकार केला येशू ख्रिस्ताचा, आणि रस्त्यावरती नाही का जावळ्यांचे ते हे टाकले, फांद्या टाकले, हा, ते खाली टाकलं जातं, आणि जय घोष केला, गजर केला येशू ख्रिस्ताचा, आणि त्यामुळे ते झावळ्यांचा रविवार पाळला जातो. हाती झावळ्या घेऊन. आता ज्या व्यक्तीच्या संदर्भात किंवा ज्या प्रभूच्या संदर्भात, ज्या देवाच्या संदर्भात ह्या गोष्टी आहेत, तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला बोललाय का की असं करा? नाही. कोणी सांगितलं आपल्याला हे करायला? नाही. पण प्रभू येशू ख्रिस्ताने एक गोष्ट हा बोला वैलटताई. रूढी परंपरा आलेलं आहे ते चालतच आहे. येस, कोणीतरी सांगितलंच असेल. हे जाणणं फार महत्वाचं आहे की लोक करतायत, कोणीतरी सांगितलंय, चला चालू द्या. आपण चालतच नाही, विचारच करत नाही. पण बायबल आपल्याला सांगतं, परमेश्वर म्हणतो की तुम्ही विचार करा, माझ्या बरोबर विचार करा, लेट्स रिझन टुगेदर. झावळ्यांचा रविवार शास्त्रात कुठेच नाही, पण तरी आपण ते पाळतोय. आता बघा पुढचा प्रश्न, जो फार महत्त्वाचा आपल्या प्रत्येकासाठी. जो येशू ख्रिस्त ज्याच्या संबंधित हे गोष्टी आपण पाळतोय, त्या येशू ख्रिस्ताने आपल्याला एक आठवण ठेवायला सांगितली. जेव्हा तो प्रभुभोजन घेत होता तेव्हा त्याने तो काय म्हटलं आपल्याला? मी जोपर्यंत येईल तोपर्यंत माझ्या स्मरणार्थ हे करा. काय करा? वलांडण सण साजरा करा. ऐकताय मला सगळे? आमेन आमेन. त्या वलांडण सणाची योग्य पद्धत येशू ख्रिस्ताने सांगितली, शिकवली.
पण काहीतरी वेगळंच घुसलंय त्याच्यामध्ये. वलांडण सण बाजूला झाला आणि चर्चच्या रूढी परंपरा घुसल्या. वलांडण सणाचा उल्लेखसुद्धा केला जात नाही किंवा बोललं तर त्याबद्दल डिटेल सांगितलंच जात नाही, जिथे आशीर्वादाचा मूळ उगम आहे. ऐकताय मला? आमेन आमेन. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला वलांडण सणाबद्दल सांगतोय की ह्या दिवसाची आठवण करून तो पाळा, बारकाईने बघा. परमेश्वराच्या अपॉइंटमेंटचा, परमेश्वराच्या भेटीची ती वेळ आहे. पण आपण आपलं चाललंय मौंदी गुरुवार, झावळ्याचा रविवार, राखेचा बुधवार. आपण घुसलो ह्या गोष्टींमध्ये जिथे त्याला कुठंच बायबलमध्ये थारा नाही. पुढचा जो प्रश्न आहे ना, मी तुमच्यासाठी वाचतो, त्याच्याबद्दल बारकाईने विचार करा. आपल्या दृष्टीने एवढे महत्त्वाचे दिवस असताना, या सगळ्या घटना इतक्या महत्त्वाच्या असताना एका पण शिष्यांनी ते साजरे केले नाहीत. का बरं असं? कारण ते बायबलमध्ये म्हणजे याचा उल्लेखच नाही ना, हे तुम्ही पाळा किंवा करा म्हणून, असं नाही का? येस प्रियनो, एका पण शिष्यांनी सांगितलं नाही, ते केलं पण नाही. एक कुठंतरी वचन लिहिलंय का प्रेषितांची कृत्यामध्ये की बाबा येशू ती सेवा करत असताना, सुवार्ता गाजवत असताना कुठेतरी 1 वर्ष झाला असेल ना त्यांच्या सेवेला, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर. मग त्यांनी ती आठवण ठेवायला पाहिजे होती की अरे हा येशू ख्रिस्ताच्या वेळेला असं असं झालं होतं, हा राखेचा बुधवार होता, गुरुवार होता, झावळ्यांचा रविवार होता, हे आपण केलं पाहिजे. पण ते तसं करतात आहे का? नाही नाही. बोला प्रियांनो, हे तुम्ही तोंड उघडलं पाहिजे, बोललं पाहिजे. मला हे सॉरी मध्येच थांबवलं. तर मला हा प्रश्न माझ्या मनात आला. आपण जसं गुड फ्रायडे, ईस्टर डे, त्यानंतर जसं मौदी गुरुवार, झावळ्याचा रविवार, आतापर्यंत मी तर काय म्हणू त्याला, हे सर्व पाळत आलो. जे काही संस्थेच्या नियमाने किंवा जिथं जिथं जातो ते पाहण्यात आलं. किंवा आता ख्रिसमस म्हणा, हे जे काही आपण साजरा करतो, मग हे करावं का करावं नाही, एक यक्ष प्रश्न आहे माझ्या मनामध्ये. येस. आता एक शब्द पास्टरांनी इतका इंटेन्स वापरला जो खूप खतरनाक आहे. काय म्हटले पास्टर? संस्थेच्या नियमाप्रमाणे. लक्षात येतं तुम्हाला काय चाललंय इथे? आता मी पास्टर, मी कुठल्याही संस्थेला, कुठल्याही पंथाला मी इथे नावं नाही ठेवत आहे, कारण या सगळ्यांच्या मागे एक जण उभा आहे जो सगळ्या गोष्टी चालवतोय. आता तुमच्या स्क्रीनवरच मी सर्च करतो, जो लेंट डेज, आता ब्रदरांनी, योसेफ ब्रदरांनी जे सांगितलं ना, त्याच्याबद्दलच मी तुमच्यासमोरच सर्च करतो. आता हे कुठून सुरू झाले ते तुमच्या स्क्रीनवर बरोबर दिसेल. बघताय तुम्ही सगळे स्क्रीनकडे? ओके, 1 मिनिट. हा, आता मी काय सर्च करतो ना, हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की बाबा हे काय चाललंय नेमकं. जी स्क्रीन शेअर झालेली आहे ती दिसते सगळ्यांना? हो, येस दिसते. ओके ओके. ही आजच मी सर्च करत होतो, व्हॉट इज लेंट डेज. आता ही विकिपीडिया जी आहे ना, ही जी वेबसाईट आहे जिथं सगळ्या गोष्टींची माहिती साठवलेली असते. आता हे मी तुमच्यासाठी मराठीमधून करतो, ट्रान्सलेट मराठी. आता ही सगळी माहिती मी ह्याची लिंक आहे ना आपल्या ग्रुपवर पण टाकतो, तुम्ही डिटेलमध्ये वाचा. पण महत्त्वाचं काय, ती तारीख, तो पॅसेज आपण वाचूया की जेणेकरून आपल्याला समजेल. ओके, जे मी हायलाईट केलंय, झूम करतो मी तुमच्यासाठी. दिसतंय सगळ्यांना? येस. कोणी जे ब्लू केलेलं आहे ते वाचताल? पास्टर वाचू शकता तुम्ही? हो, येस, आपण वाचूया. प्रोटेस्टंट धर्म आणि पाश्चात्य ऑर्थोडॉक्सी. पुढे वाचूया. प्रोटेस्टंट आणि वेस्टर्न
ऑर्थोडॉक्स चर्च जे ते साजरे करतात त्यात लेंटचा हंगाम राख बुधवारपासून पवित्र शनिवारी संध्याकाळपर्यंत असतो. या गणनेनुसार जर 6 रविवार जर समाविष्ट केले तर ते लेंट 46 दिवस टिकतो, परंतु ते वगळते तर फक्त 40 दिवस टिकतो. ही व्याख्या अजूनही मोराव्हियन चर्च, ल्युथरन चर्च, अँग्लिकन चर्च, मेथडिस्ट चर्च, वेस्टर्न राईट ऑर्थोडॉक्स चर्च, युनायटेड प्रोटेस्टंट चर्च आणि लेंट पाळणाऱ्या सुधारित चर्च म्हणजेच कॉन्टिनेंटल रिफॉर्म्ड, प्रेस्बिटेरियन आणि काँग्रेशनलिस्ट यांच्यासारखीच आहे. अँग्लिकन कम्युनियनची मुख्य अमेरिकन शाखा असलेल्या एपिस्कोपल चर्चमध्ये 1979व्या सामान्य प्रार्थना पुस्तकात पवित्र आठवडा, ज्यामध्ये पाम, पॅशन रविवार ते पवित्र शनिवार यांचा समावेश आहे, लेंट नंतर एक वेगळा हंगाम म्हणून ओळखला जातो. परंतु शिस्त आणि आत्मत्यागाचा विशेष कृतीद्वारे पाळल्या जाणाऱ्या विशेष भक्तीच्या दिवसांमध्ये लेंट आणि पवित्र आठवड्यातील रविवार नसून आठवड्याचे दिवस समाविष्ट आहेत. त्यामुळे व्यावहारिक परिणाम पारंपरिक 40 दिवसाच्या गणनेसारखाच आहे. आमेन. आता हे तुम्हाला मी वाचून का दाखवले प्रियांनो माहिती आहे? हे जेव्हा मी वाचत होतो ना, इथं जिथं तुम्ही बघताल ना तिथं सगळीकडे रोमन कॅथलिक चर्च, पोप, रोमन कॅथलिक हे सांगते, पोप हे सांगतोय, हेच तुम्हाला या सगळ्या वेबसाईटमध्ये दिसेल. पोप सांगतोय लेंट डेज आहेत, हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे. मग चर्च ते फॉलो करतंय, चर्च ते ऐकतंय आणि सगळीकडे तेच चाललंय. बायबलमध्ये याला कुठलाच थारा नाही. याच्यावर वर्चस्व जो गाजवतोय ना तो पोप आहे, जो कॅथलिक विश्वासकांचा चर्चचा तो पुढारी आहे आणि जो बायबलचे सिद्धांत लोकांना शिकवत नाही. मी हे स्पष्टपणे बोलतो. मला माहिती की हे बोलत असताना सैतान चवताळेल, चिडेल, पण हे सत्य आहे. तो जो पोप आहे तो कुठल्याच बायबलच्या तत्वाला धरून चालत नाही आणि तो जे काही सांगेल ते जे चर्चेसची नावं आता आपण वाचलीत ना, ते चर्च फॉलो करतंय आणि ते सगळ्यांना पाळायला सांगतंय की ही पद्धत आहे, ही चर्चची रूढी परंपरा आहे, याच्याप्रमाणे तुम्ही चालायला पाहिजे. आणि मग चर्च काय करते की त्याला काहीतरी गोष्टी घुसवायच्या बायबलची तत्व आणि सजवून असं लोकांना भासवायचं की ते आध्यात्मिक गोष्टीच करतायत, चालू आहेत. पण प्रियांनो, हे काहीतरी वेगळीकडेच वळण चालू आहे. सैतानाला आपल्याला वेगळ्या गोष्टींकडेच न्यायचं आहे, जिथे आपण वालांडनसन विसरलोय. इस्रायल राष्ट्र बघा, जेव्हा नेहम्या शास्त्रग्रंथ वाचत होता ना, म्हणून मी सुरुवातच त्याच्यापासून केली. जेव्हा तो नेहम्या शास्त्रग्रंथ वाचत होता, इस्रायल राष्ट्र उसासे टाकत होतं, रडत होतं की परमेश्वर, आम्ही तुझा वालांडनसन विसरलो, आम्ही तुझ्या आज्ञा विसरलो, आम्हाला क्षमा कर. त्यांनी गोणताट नेसलं, पश्चाताप करायला लागले. त्यांनी ते राखेत बसले की आम्ही हे काय केलं, आम्ही आमच्या देवाच्या विश्वासाच्या विरुद्ध किती गेलो, आम्ही किती त्याला दुखावलं आणि म्हणून आज आम्ही गुलामगिरीमध्ये फसलोय. त्यांना त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर तिथे मिळालं. का? कारण त्यांची अज्ञानापासून तिथे सुटका झाली. प्रभू येशू म्हणतो, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. ऐकताय मला सगळं? प्रियांनो, हे याचं स्पष्टीकरण देत असताना मी तुम्हाला अजूनही सांगतो की मला कुठलाही चर्च, पंथ या गोष्टींना मला विरोध करायचा नाही आहे. माझा उद्देश एवढाच आहे की तुम्ही जे काही करताय ना, त्याची बायबलच्या तत्वानुसार पारख करा, चाळा. बघा की मी हे का करते. जे उपवास मी करतोय, बघा, जेव्हा पण तुम्ही उपवास प्रार्थना करता ना, त्याला आत्म्याची प्रेरणा असणं फार महत्त्वाचं आहे. ऐकताय मला सगळे? उगाच करायचंय, कोणीतरी सांगतंय म्हणून नाही, मी सांगतोय म्हणून नाही.
तुमच्या पण आत्म्याला प्रेरणा झाली पाहिजे, हां नाही मी केलं पाहिजे, मला गरज आहे, मला देवाच्या सानिध्यात राहायचं आहे, माझ्या मागण्या पूर्ण होण्याकरिता नाही तर मला देवासोबत वेळ घालवायचा, म्हणून आत्म्याच्या प्रेरणेने चाला असं बायबल सांगतं. आमेन. आमेन. हे खूप महत्वाचं आहे, कारण हे आमेन. Praise the Lord. आजच्या चर्चच्या रूढी परंपरा पद्धती जवळजवळ 80% चर्च रोमन कॅथलिक चर्चच्या रूढी परंपरेप्रमाणे चाललंय. प्रभू येशू ख्रिस्ताने शब्बाताचं पालन केलं त्याचा उल्लेख नाही. शास्त्र सांगतं की तो नीतिनियमाप्रमाणे शब्बात दिवशी मंदिरात जात होता. बरोबर बोलतोय मी? हो पास्टर. पण त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की वलांडण अशा प्रकारे साजरा करा आणि मी येईपर्यंत ह्या गोष्टीची आठवण करा. तो वलांडण सण पण सैतानाने बाजूला केला, शब्बात पण बाजूला केला, आणि ह्या नको नको त्या गोष्टी चर्चमधून सैतानाने मागच्या दाराने घुसवले, चर्चने ते स्वीकारले आणि चर्च बहकून गेले. माफ करा प्रियांनो जर कुठेतरी तुम्ही दुखावला गेला असेल, परंतु हे सत्य आहे आणि जो ते सत्य स्वीकारतो ना तो मोकळा होतो. आणि जर तुम्हाला खरंच आज जाणवतंय की हे मला कळालं, हे माझ्या विश्वासाशी संबंधित आहे, मी आत्तापर्यंत चर्चच्या रूढी परंपरेप्रमाणे चालत आलो आहे, पण आता मला कळाले की सत्य काय आहे. आमेन. आणि इथून पुढे आता तुम्हाला चालायचं आहे. हा अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण याच्याबद्दल मला जास्त का बोलायचं नाही, कारण ह्या वादाच्या गोष्टी आहेत आणि आपला हा बायबल स्टडी मला वादाच्या गोष्टीत अडकवायचा नाही आहे. आपल्याला खूप लांबची रेस करायची, खूप लांब पळायचं, अजून आपल्याला सोबत हातात हात धरून पळायचं, कुठल्याही प्रकारचा वादविवादात न अडकता आपल्याला पळायचं. आमेन. माझा विश्वास आहे की तुम्हाला हे समजलंय आणि तुम्ही मनमोकळेपणाने ते ग्रहण केलंय, माझा विश्वास आहे. पण इथून पुढे तुमचा निर्णय आहे की तुम्हाला हे करायचंय की नाही करायचं. देवबाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूयात आणि मग तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मांडू शकता, बोलू शकता. आपण प्रार्थना करूयात. प्रेमळ पित्या, ह्या अभ्यासासाठी आम्ही अंतःकरणाने धन्यवाद देतो प्रभू, कारण देवबाप्पा या आमच्या विश्वासाला हलवून ठेवणाऱ्या गोष्टी आहेत. आम्ही काही बाबी अशा बघितल्या जिथे आत्तापर्यंतचा आमचा विश्वास थोडासा हलला आहे, पण प्रभू धन्यवाद तुझ्या वचनाला की तू वचनाने खरंच प्रभू आमची कान उघडणी करतोस, आम्हाला योग्य ठिकाण दाखवतोस, आम्ही काय केलं पाहिजे हे आम्हाला शिकवतोस. प्रभू आजपर्यंत कदाचित आम्ही इस्रायल राष्ट्राप्रमाणे चुकीच्या गोष्टीमध्ये अडकलो असेल, परंतु नेहम्याप्रमाणे देवबाप्पा तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने तू आज आम्हाला अशा गोष्टी सांगितल्यात ज्या आत्तापर्यंत आमच्यापासून गुपित होत्या, लपलेल्या होत्या, किंबहुना आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पण प्रभू आज इस्रायलासारखा आम्ही देखील पश्चाताप करतो परमेश्वरा. आमच्या अज्ञानामुळे आमचं नुकसान झालं आणि आम्ही नको नको त्या गोष्टीमध्ये भरकटत गेलो. पण परमेश्वरा आज आम्हाला तू या गोष्टी सांगितल्यास, शिकवल्यास, म्हणून तुझे धन्यवाद करतो प्रभू. परमेश्वरा खूप कठीण आहे की या चर्चच्या रूढी परंपरेमधून बाहेर येऊन सत्याची कास धरणं, सत्याच्या हातात हात धरून पुढे चालणं हे खूप कठीण जातं अंतःकरणाला. पण प्रभू तू आम्हाला ताकद दे आणि तुझ्यासोबत तुझ्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालावं. तू येईपर्यंत तुझ्याबरोबर विश्वासू राहावं, याकरिता प्रभू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. कारण ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. आमेन. ओके प्रियांनो, इथून पुढची वेळ तुमची आहे. तुम्हाला जे काही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता. किती का छोटा प्रश्न असे ना, मोठ्यातला मोठा प्रश्न असे ना. हां बघा, ह्या राखेच्या बुधवाराबद्दल जेव्हा मी बघत होतो, मी स्वतः बऱ्याच वेळेला काही चर्चेसमध्ये गेलो या दिवसांच्या वेळेला, तर मी पाहिले की एक पुढारी किंवा जे चर्च पास्टर असतात, पुढारी असतात, ते समोर असतात आणि त्यांच्या हातामध्ये राख असते आणि ते राख घेऊन प्रत्येकजण येतो आणि त्यांच्या कपाळावर क्रॉस पटपट पटपट काढून प्रत्येकाला पुढं पाठवलं जातं. बरोबर बोलतो मी ते?
हां मेघराज भाऊ, प्रत्येकाने बोलावं माझी खूप इच्छा आहे, कारण आपण इथे किमान 30 लोक आहोत. मला माहिती आहे तुमचे प्रश्न असणार आहेत. मनमोकळेपणाने तुम्ही बोलू शकता, विचारू शकता. येस भाऊ, मेघराज भाऊ. ठीक आहे, त्यांचं पण बरोबर आहे. वारंवार प्रार्थना करा, वारंवार देवाकडे या. पण परमेश्वराचं म्हणणं काय आपण ते बघूया. जर देवाने, आता आपण शिकलो की बायबलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या परमेश्वराने आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत, त्या जर आपण धरून राहिलो तर आपण स्वर्गाच्या राज्यात जाणार आहे. मी कन्क्लूड करतो, मी शेवट करतो. कोणीतरी प्लीज योहानाचं 2 पत्र याचं 9वं वचन वाचा, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ख्रिस्ताचे शिक्षण धरून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव नाही. जो शिक्षण धरून राहतो त्याला पिता व पुत्रही आहे. आमेन. आमेन. प्रियांनो, बघा, यशोदास दादांनी सगळे मुद्दे काढले, पण बायबलमध्ये ते मुद्दे कुठेच सापडले नाहीत. म्हणजे ख्रिस्ताच्या शिकवणीमध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मुद्द्यांमध्ये एकही गोष्ट नव्हती. बायबल काय सांगते, जो ख्रिस्ताची शिकवण धरतो, त्याला धरून राहतो, त्याला देव प्राप्त होतो. आमेन. 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 मला असं बाकीच्या गोष्टीच्या मागे पळण्यापेक्षा ज्या गोष्टी ख्रिस्ताने शिकवल्यात त्या जरी धरून राहिलो तर देव नक्कीच आपल्याला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाणार आहे. आमेन. 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 Amen. थँक्यू सो मच. बघा, कुठल्याही वादामध्ये जाण्या अगोदर मी तुम्हाला हे सांगतो, तुम्ही 40 दिवसांचे उपवास धरू शकता. कारण मोशेने तसं केलंय. 40 दिवस 40 रात्र तो पर्वतावर होता. येशू ख्रिस्ताने ते केलंय. आणखीन बरेचसे लोक आहेत शास्त्रामध्ये ज्यांनी 40 दिवस 40 रात्र उपवास केलेत. पण माझा प्रश्न काय, हेच 40 दिवस काय आहेत? 40 दिवस 40 रात्रांचे उपवास आहेत शास्त्रामध्ये, याच दिवसातले काय आहेत? लक्षात येते माझा प्रश्न काय तुम्हाला? येस येस येस. हो. येशू ख्रिस्तासारखे पण तुम्ही उपवास करू शकता, पण त्या संदेष्टांसारखा जर आपला अनुभव नाही ना, त्या सेवकांसारखा जर आपला अनुभव नाही आहे ना, तर मग त्या उपवासाला अर्थ नाही, काहीतरी वेगळीकडेच चाललो असा अर्थ होतो. कारण जेव्हा 40 दिवस 40 रात्र मोशे पर्वतावर होता, त्याच्यानंतर जसा तो खाली आला ना, त्याचं आध्यात्मिक जीवन बदललं होतं. आमेन. आमेन. हा, हे बरोबर आहे. हाच काळ का निवडला? हाच काळ का निवडला? याला काही बेस नाही, हे खरं. हा, म्हणून हे जाणणं फार महत्वाचं आहे प्रियांनो. तुम्ही करा, खूप सुंदर गोष्ट आहे, इतकी अद्भुत गोष्ट आहे 40 दिवस. पण माझं एक म्हणणं आहे की आपलं जीवन फुग्यासारखं करू नका. म्हणजे नाही का, ईस्टर आला, लेंटचे दिवस आले की फुगा फुगतोय चाललाय, मोठा होत चाललाय, आणि ईस्टर झाला, रिझरेक्शन डे झाला की ठपकन फुगा फुटला, आणि मग काय तो 40 दिवस काय होतं, काय केलं, सगळं विसरून गेलो पाण्यात. याला तो अनुभव म्हणत नाही. म्हणजे याचा अर्थ म्हणजे तुम्ही ते निष्फळ केले, त्याच्यामधून काहीच झालं नाही. पण त्याच्यानंतर माझं जीवन काय बदललंय? बदल म्हणजे मी मटेरियलिस्टिक गोष्टींबद्दल बोलत नाही. नाही तर तुम्ही म्हणताल की मी या गोष्टीसाठी, बंगल्यासाठी प्रार्थना केला होता, मला बंगला भेटला, मी गाडीसाठी प्रार्थना केली, मला गाडी भेटली. हे आशीर्वाद नाही आहेत. हे परमेश्वराने तुमच्या कष्टाला दिलेलं प्रतिफळ आहे. ऐकताय? मला सगळे समजताय? बदल हे आहे जिथे मेघराज भाऊ म्हटले ना की देवाच्या वचनात आपली 10 वर्ष पुढे जातो आपण. काय म्हणतात त्याला, दावीद राजा काय म्हणतो, मला तुझ्या आज्ञापालन केल्याने मला माझ्या शिक्षकांपेक्षा अधिक कळतं. आमेन. ही सुंदर गोष्ट आहे त्या उपवास प्रार्थनेमध्ये. हा, योसेफ दादा बोला. तर हे बरोबर आहे, त्याला असं ठराविक काळ नाही. याला मात्र मी बरेच शोधलं, पण त्याला काय असं आमका लेंथ असावा, म्हणजे अमक्या दिवसापासूनचा कालावधी त्याच्यासाठी ठरवलेला कुठं दिसून आलेला नाही. मोशेने उपवास केले, त्या प्रभू ख्रिस्ताने उपवास केले, याबद्दल आहे बायबलमध्ये वचनामार्फत कळतं आपल्याला वचनातनं.
परंतु याला पिरियड नाही असं काही, हे बरोबर आहे. येस येस, थँक्यू सो मच दादा, थँक्यू. येस, साळुंखे दादा, ताई बजरंग साळुंखे, माहीत नाही तिकडून ताई आहेत का दादा आहेत. प्रेज लॉर्ड. हा ताई, येस, प्रेज द लॉर्ड. मला सांगायचं होतं की मोसाने 40 दिवस उपवास केले तेव्हा तो पहाडीवरती गेला. आणखीन त्याला 10 आज्ञा दिल्या. तेव्हा मोसेला प्रभूने दर्शन दिलं. दर्शन देऊन 10 वचन दिले की जेणेकरून या आज्ञा लोकांपर्यंत पोहोचवा. येस. आणखीन विश्रांतीचा दिवस जेव्हा प्रभूने ही आकाश पृथ्वी सगळं म्हणजे बनवलं, तेव्हा त्यांनी 7व्या दिवशी विश्रांती घेतली. तो संडेचा दिवस आहे. त्या दिवशी 1000 दिवसापेक्षा श्रेष्ठ तो दिवस आहे. त्याचं पालन करायला सांगितले प्रभूने. ओके. येस येस. आता पहिलं तर मी ताई तुम्हाला हे सांगतो की परमेश्वराने 6 दिवस सृष्टी निर्माण केली आणि 7वा दिवस विश्रांती घेतली. तो रविवार नाही आहे, तो शनिवार शाब्बात आहे, 7वा दिवस. ओके, ऐकताय मला ताई? ओके ओके. येस, तो 7वा दिवस म्हणजे शनिवार आहे. आठवड्याचा पहिला दिवस बायबल सांगते की तो रविवार आहे. बरोबर आहे? सगळेजण सहमत आहात? हा, प्रभुवार. रविवार म्हणजे प्रभुवार आहे. हा, बायबलमध्ये प्रभुवार असा शब्द नाहीये. ओके, हे लक्षात घ्या. प्रभुवार पण हा, बायबल प्रभू येशू ख्रिस्ताने पण ते सांगितलेलं नाहीये. त्याबद्दल आपण बघूया. तो पुढे ती गोष्ट किंवा तो स्टडी पूर्ण वेगळा आहे. त्याच्याबद्दल आपण पुढे कधीतरी अभ्यासूयात, शिकूयात नक्कीच. पण हे खूप महत्त्वाचं आहे की देवाने त्या 10 आज्ञा दिल्या. ताईंनी जे गोष्ट सांगितली जी खूप महत्त्वाची आहे प्रियांनो. परमेश्वराने त्या 10 आज्ञा दिल्या, त्याचं पालन करायला आपल्याला सांगितलं आहे. पण झालं असं की त्या 10 आज्ञा राहिल्या बाजूला आणि आपण हे चर्च सांगते मोंदी गुरुवार, चर्च सांगते जावळाचा रविवार, चर्च सांगते राखेचा बुधवार करा. बायबल काय सांगत? आपण चाललोय. हॅलो, एक मिनिट दादा. हा, हॅलो पास्टर. हा, बोला दादा. हा, मग आपल्याकडे रविवार शब्दात दिवस कस काय धरतात? तो वादाचा मुद्दा आहे दादा. तो आपण नक्कीच कधीतरी हाताळूया. तो थोडा मोठा स्टडी आहे. कारण पहिलं तर शास्त्राप्रमाणे शनिवार शब्दात येतो. येस, हे जे तुम्ही म्हणता ना शास्त्राप्रमाणे, ते खूप महत्त्वाचं. ते ऐकलं की मला खूप बरं वाटतं. पण त्याच्याबद्दल आपण बघूयात. तर डिटेलमध्ये वचनानुसार त्याची चाळणी करूयात. कारण हे काय 10-15 मिनिटं. राखेचा बुधवार नेमकं काय? राखेचा बुधवार आता त्याचबद्दल तर आपण अभ्यास केला. आता सकाळी प्रार्थनेचा विषय झाला होता की उपवास 40 दिवसाचा. सगळ्यांनी आम्ही चर्चा केली थोडी, आणि त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की संध्याकाळी किंवा 2 दिवसात उपवासाविषयी स्टडी ठेवू, म्हणजे स्टडीचा अभ्यास व्हावा. आणि खरोखर की बऱ्याच दिवसातून अगदी स्पष्ट मला परिपूर्ण अभ्यास मला मिळाला वचनाचा संदर्भ धरून. आणि जो तुम्ही शब्द बोलला होता त्या शब्द जसाच्या तसा आणि जे निसर्ग अनुभव तो खूप अनुभवायला मिळाला. देवाला धन्यवाद आणि तुम्हालाही धन्यवाद की तंतोतंत अगदी वचन आणि वचनाला धरून हे सगळं म्हणजे काय जे उपवास आहेत ते धरायचे का न धरायचे याचं उत्तर मिळलं. आणि दुसरं गोष्ट, आपण जे वलांडन सण साजरा केला आणि तुतारीचा सण साजरा केला, हे जे सण साजरे केला त्यातून तर मी खूप आशीर्वादित झालेलो आहे. ठीक आहे प्रियांनो, आणखीन कुणाचा काही प्रश्न आहे, बोलायचं आहे तुम्हाला? एस्तेर राणीने पण जुन्या करारामध्ये एस्तेर राणीने उपवास करायला सांगितलेत ना, ज्यावेळेस इस्रायलावरती संकट आलं इस्रायल लोकांवरती. हो हो, त्याचा संदर्भ आहे. येस येस, आहे ना. उपवास चांगला आहे, म्हणजे शारीरिक दृष्टीने चांगला आहे, आपल्या आरोग्याला सुद्धा तो म्हणजे कुठल्या हानिकारक नाही किंवा आहे ना. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे दादा, हे योसेफ दादा. म्हणजे जगात कुठेही जा, कुणालाही तुम्ही सांगितलं ना की उपवास चांगली गोष्ट आहे का, कोणी पण सांगेल. तो देवावर विश्वास ठेवणारा असू देत अथवा नसू देत, त्याला माहिती की उपवास आरोग्याचा. हां, म्हणून आपण काय करतोय, तिन्ही बाजूने वचन चाळतोय. बायबल त्याच्याबद्दल काय सांगतं, कुठल्याही तत्वाला
कुठलाही पाळक कुठलाही संदेष्टा समोर येऊन बोलत असेल ना, ह्या 3 तत्वाने त्याला चालणं फार महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे वचन काय सांगतं त्यांच्या बोलण्याबद्दल, माझा वैयक्तिक अनुभव काय आहे, मी काय अनुभव करतो, मला काय समजतं आहे, माझ्या अंतःकरणात काय चाललं आहे ते वचन ऐकल्यानंतर. आणि तिसरं म्हणजे निसर्ग, विज्ञान. या तिन्ही गोष्टीची सांगड घालून आपण शिकलो ना, खूप सुंदररीत्या आपल्याला त्या गोष्टी कळतील. खूप सुंदर संदेश झाला पालक साहेब, एकदम आमेन. धन्यवाद. थँक्यू सो मच जोसेफ दादा. हो. Praise God.